web browser. ठीक आहे. Applets extends the functionality of web browser. बरोबर आहे. तुम्हाला माहिती की आपण appletsचे जे काही प्रोग्राम करतो, राईट, बरोबर आहे, हे आपण कुठे एक्झिक्यूट करतो? तुम्ही म्हणाला मी applet viewer वापरतो. बरोबर आहे. applet viewer ठीक आहे, पण विदाउट applet viewer सुद्धा आपल्याला ते प्रोग्राम्स एक्झिक्यूट करता येतात. बरोबर आहे. आपण ते प्रोग्राम्स कसे एक्झिक्यूट करतो? विदाउट applet viewer. माहिती आहे? कधी करून पाहिलं? कधी एक्झिक्यूट करून बघितलात का विदाउट applet viewer? Have you ever executed without applet viewer? At least type in chat box. तुम्ही कधीतरी No, ma'am. विदाउट No, that means always you are just use only the applet viewer for executing the applet programs, right? But just keep in mind, applet programs we can execute without applet viewer also. ठीक आहे. applet viewer हे एक टूल आहे, बरोबर आहे, युटिलिटी आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही ते appletचे प्रोग्राम रन करून बघू शकता. पण बेसिकली लक्षात घ्या, appletचे प्रोग्राम्स आपण HTML फाईल मधनं सुद्धा एक्झिक्यूट करू शकतो. That means you people can create a separate .html file, okay? Then just embed your applet tag within that HTML file. आणि नॉर्मल मग .html पेजला आपण कसं ओपन करतो? डबल क्लिक करून, बरोबर आहे. तुम्ही डबल क्लिक करून त्या HTML पेजला ओपन केलात की तुमचा applet ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होतो. क्लिअर? ओके. सो सी, applets extends the web functionality of web browser, राईट. मग तसंच वेब सर्व्हरची फंक्शनॅलिटी एक्सटेंड करण्यासाठी आपल्याला असतं सर्व्हलेट्स. ओके. सो नाव सी what are servlets. Okay, servlets are the small programs that execute on the server side of a web connection. That means what? See, servlet programs are available on the web server. ओके. सर्व्हलेट्स प्रोग्राम्स हे कुठं अवेलेबल असतात? वेब सर्व्हर वरती अवेलेबल असतात. ज्या वेळेस युजर एखादा वेब पेजसाठी म्हणजे थोडक्यात सर्व्हलेटसाठी रिक्वेस्ट करेल, त्यावेळेस ते प्रोग्राम्स तुमच्या वेब सर्व्हरवरती फाइंड आउट केले जातात आणि ते वेब सर्व्हरलाच एक्झिक्यूट केले जातात. दॅट मीन्स दे आर एक्झिक्युटेड ऑन द सर्व्हर साइड, नॉट ऑन द क्लायंट साइड. Okay, so servlets are the small programs that execute on the server side of a web connection. Okay, as applets dynamically extends the functionality of web browser, servlets dynamically extends the functionality of web server. ठीक आहे. सर्व्हलेट्स आता ऍक्च्युली बघा, ठीक आहे, आपण म्हणतोय की सर्व्हलेट्स आर द प्रोग्राम्स दॅट आर एक्झिक्युटेड ऑन द सर्व्हर साइड. बट बेसिकली सी, आपण पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस युजर एखाद्या वेब पेजसाठी रिक्वेस्ट करतो, त्यावेळेस नेमकं घडतं काय? ओके. सो सी युअर क्लायंट मेक्स अ रिक्वेस्ट थ्रू वेब फॉर अ पर्टिक्युलर वेब पेज. बरोबर आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे. काय घडतं आपल्याकडे? Your client is going to be make a request for a particular web page through web browser. आता ही रिक्वेस्ट आपण करतो म्हणजे नेमकं आपण काय करत असतो? तर आपण एखादं वेब ब्राउझर ओपन करतो, जसं की गुगल क्रोम असेल, फायरफॉक्स असेल, ठीक आहे, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, असा एखादा वेब ब्राउझर तुम्ही ओपन करता. त्याच्या ॲड्रेस बारमध्ये जाऊन तुम्ही एखादा वेबसाईटचा ॲड्रेस टाईप करता, राईट. फॉर एक्झाम्पल www.google.com/ and then images / for example Abdul Kalam. बरोबर आहे. दॅट मीन्स व्हॉट? नाव यू आर रिक्वेस्टिंग अ वेब पेज दॅट विल कंटेन द इमेजेस ऑफ अब्दुल कलाम. बरोबर आहे. ठीक आहे. ही अशा फॉर्मॅटमध्ये आपण काय करत असतो? रिक्वेस्ट करत असतो. सो नाव व्हॅन अ क्लायंट मेक्स अ रिक्वेस्ट फॉर अ पर्टिक्युलर वेब पेज, ॲट दॅट टाइम युअर HTTP रिक्वेस्ट इज जनरेटेड. ठीक आहे. आपली कुठली रिक्वेस्ट जनरेट होते? येस, हुज माइक इज ऑन? See, when a client enters something, that means for a particular web page within a web browser,
then your HTTP request is generated that will be sent to the web server. ठीक आहे, की HTTP रिक्वेस्ट कोणाकडे जाते? वेब सर्व्हरकडे जाते. मग आता वेब सर्व्हरचं काम काय आहे? नाव द वेब सर्व्हर इज गोइंग टू लुक विदिन इट्स ऍड्रेस स्पेस फॉर द पर्टिक्युलर वेब पेज दॅट इज रिक्वेस्टेड बाय अ क्लायंट. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, वेब सर्व्हरवरती वेब पेजेस जे स्टार्टिंगला होते स्टॅटिक होते. Right, you know that firstly we are having the static web pages, right? Static web pages जर असतील तर मला सांगा काय डिफिकल्टी येते? व्हॉट इज द डिफिकल्टी इन स्टॅटिक वेब पेज? आय थिंक हे तुम्हाला फर्स्ट इयर पासून कुठल्या ना कुठल्या सब्जेक्ट मध्ये झालेलं असणार आहे, राईट? स्टॅटिक वेब पेज म्हणजे काय, डायनामिक वेब पेज म्हणजे काय? Can anyone explain me what is a static web page and what is a dynamic web page? Static web page म्हणजे काय? Static web page means what? Once the contents are generated, that are not going to be changed during your session. तुमचं सेशन चालू असताना त्याचे कंटेंट्स बिलकुल बदलत नाहीत, म्हणजे कंटेंट्स अपडेट होत नाहीत. ठीक आहे, अशा याला काय म्हणायचे? स्टॅटिक वेब पेजेस म्हणायचे, राईट? बट नाउ अ डेज यू नो दॅट वी आर हॅव्हिंग अ डायनामिक वेब पेजेस. Okay, now to construct these dynamic web pages, earlierly we are having a technology that is called as a CGI technology. ठीक आहे, कुठली टेक्नॉलॉजी होती तुम्हाला? CGI technology. That CGI technology is called as Common Gateway Interface Technology. Okay, earlierly we were having the CGI technology that is used to create the dynamic web applications. डायनामिक वेब ॲप्लिकेशन्स म्हणजे काय आता? तर तुम्हाला अपडेटेड आउटपुट मिळतील. आता अपडेटेड इन द सेन्स एक गोष्ट इमॅजिन करा, ठीक आहे? आता फॉर एक्झाम्पल आता समजा आपलं जर एखादं ऑनलाईन बुक स्टोअर असेल. ओके. ऑनलाईन बुक स्टोअर जर असेल तर एखाद्या युजरनी जर मला युजर्स what was that CGI technology? Then what are the problems with that CGI technology so that now we are using your servlets or the JSP pages? ठीक आहे, मग आता आपण सर्वलेट JSP का वापरतो हे तुम्हाला कळेल. बट फर्स्टली सी व्हॉट इज युअर CGI. ओके, सो सी हियर CGI, it is a common gateway interface. Okay, it is used to provide dynamic
हार्डवेअर कॉन्फिगरेशन डिफरंट आहे, तर तिथं कदाचित तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. सो सी, when you are using C, C++ and Perl language, then it creates a platform dependency. Okay, those programs are not portable. The programs portable nasta. Okay, and one thing is, see here, whenever we are using a CGI programs, okay, at that time what happens is the system creates a separate process for a separate client. ठीक आहे. आता समजा माझा एखादा वेब पेज आहे, ठीक आहे, इंडेक्स नावाचा, आणि तो इंडेक्स हा वेब पेज मी सीजीआय टेक्नॉलॉजीचा वापर करून मी बिल्ड केलेला आहे. एक क्लायंट आला, त्यांनी त्या इंडेक्स पेजला रिक्वेस्ट केली, तर ते वेब सर्व्हर काय करतो, तर त्या एका क्लायंटसाठी एक सेपरेट प्रोसेस क्रिएट करतो. सेकंड क्लायंट आला, त्यांनी पण सेम परत तेच इंडेक्स पेज डिमांड केलं, तर परत वेब सर्व्हर तुमचा काय करतो, अगेन इट क्रिएट्स अ न्यू प्रोसेस फॉर द न्यू क्लायंट. Now, if the third client comes, again it creates a new process for a new client. आता तुम्हाला माहिती, तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम सब्जेक्ट शिकला, बरोबर आहे. युझिंग प्रोसेस इज बेटर और युझिंग थ्रेड इज बेटर फॉर द सेम कंटेंट. सेम कंटेंटसाठी मी नंबर ऑफ प्रोसेसेस क्रिएट करणं बेटर असतं का नंबर ऑफ थ्रेड्स क्रिएट करणं बेटर असतं? इट्स अ क्वेश्चन. इट्स अ क्वेश्चन बाय द वे. हे क्वेश्चन मी विचारलंय तुम्हाला की सेम कंटेंटसाठी नंबर ऑफ प्रोसेसेस क्रिएट करणं बेटर असतं का नंबर ऑफ थ्रेड्स क्रिएट करणं बेटर असतं? आर यू एबल टू हिअर माय व्हॉइस? आवाज कानापर्यंत पोहोचतोय? थ्रेड्स. थ्रेड्स, राईट राईट. नाउ व्हाय युजिंग थ्रेड इज बेटर? कारण लक्षात घ्या, आपण जेव्हा सेपरेट प्रोसेस म्हणतो त्याच्यासोबत परत नंबर ऑफ रिसोर्सेस आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचे जोडले जातात. ठीक आहे. मग रिसोर्सेस जर एकाच प्रोसेस सोबत एंगेज राहिले, तर परत दुसऱ्या प्रोसेससाठी रिसोर्सेस काय करणार, परत तुमचे डेडलॉक सिच्युएशन सगळं 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 काही मॅनेज करत बसावं लागतं ऑपरेटिंग सिस्टीमला, राईट. आणि तुम्हाला माहिती की प्रोसेस म्हणलं की प्रोसेसचा युजर्स ऍड्रेस स्पेस पण डिफरंट असतो. ठीक आहे. त्याचं मेमरी लोकेशन सुद्धा डिफरंट असतं प्रत्येक प्रोसेसचं. पण ते थ्रेड्स जर तुम्ही क्रिएट केलं तर काय होतं, थ्रेड्स आर क्रिएटेड विदिन द सेम ऍड्रेस स्पेस ऑफ अ प्रोसेस. प्रोसेसच्याच ऍड्रेस स्पेस मध्ये थ्रेड्स क्रिएट केले जात असतात, बरोबर आहे की नाही? Now see here, within CGI technology, it creates a separate process for a separate client request. मग असं जर होत असेल तर काय होईल, नाव इट इज ओव्हरहेड, बरोबर आहे. त्यामुळं सीजीआय टेक्नॉलॉजीची काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. ओके, नाव सी व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ CGI technology. Okay, now as we have seen right now, within CGI technology, for each request, it creates a new operating system process. Okay, this is a disadvantage. Then, if the number of requests coming from the client increases, then it will take more time to respond. ठीक आहे. जर सेम पेज साठी जर नंबर ऑफ क्लायंटची रिक्वेस्ट जर कंटिन्यू यायला लागली तर काय होईल, ऑपरेटिंग सिस्टीम प्रत्येक क्लायंटसाठी सेपरेट प्रोसेस क्रिएट करत बसेल. मग अशाने तुमची वेब सर्व्हरची सुद्धा मेमरी फुल व्हायला लागेल, रिसोर्सेस सगळे एंगेज होऊन जातील. मग त्यामुळे जोपर्यंत अगोदरचे रिसोर्सेस रिलीज होत नाहीत तोपर्यंत नेक्स्ट क्लायंटची रिक्वेस्ट फुलफिल नाही होणार, बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्या की सीजीआय टेक्नॉलॉजी वापरत असताना जर नंबर ऑफ रिक्वेस्ट जास्त आल्या तर आपल्याला जो काही रिस्पॉन्स असेल तो स्लो भेटेल. Disadvantage. Then what's the third disadvantage? As programs executed by CGI script are written in C, C++, Perl, then it creates a platform dependency. Okay, this is again a disadvantage of CGI.
आणखीन पण बरेच डिसएडव्हान्टेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल, सी मगाशी आपण ऑनलाईन बुक स्टोअरचं एक्झाम्पल बघितलं, बरोबर आहे. आता समजा ऑनलाईन बुक स्टोअरमध्ये एका युजरनी एकदा त्याची डेटा एंट्री केली, ठीक आहे. तर परत नवीन युजर ज्यावेळेस नेक्स्ट टाइम तोच युजर जर परत काही बुक्सला डेटा डिमांड करत असेल, तर त्याचा डेटा आपण परसिस्ट नाही करू शकत. ओके, दॅट डेटा वी आर नॉट एबल टू परसिस्ट थ्रू युअर CGI टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तो डेटा आपण CGI टेक्नॉलॉजीमध्ये परसिस्ट नाही करू शकत. दॅट मीन्स यू आर नॉट एबल टू आयडेंटिफाय अ युजर थ्रू इट्स सेशन. आपण त्या सेशनमध्ये त्या युजरला आयडेंटिफाय नाही करू शकत. मग हे का नाही पॉसिबल? कारण लक्षात घ्या, CGI टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला कुकीज सेशन ट्रॅकिंग नाही करता येत. ओके, we are unable to maintain the cookies and we are unable to track a user's session in CGI technology. ठीक है, so these are the disadvantages of CGI technology. Okay, now आता एवढे सगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत म्हटल्यानंतर एक नवीन टेक्नॉलॉजी आली, आणि ही नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? सर्वलेट. ओके, now see here what are servlets. Okay, मगाशीच आपण बघितलं इन जनरल. Servlets are the small tiny programs that extends the functionality of web server. जसं आता आपण बघितलं की CGI technology was used to create dynamic web applications, right? In the same way, servlets are again used to create dynamic web applications. But keep in mind, servlet programs are totally implemented using Java language. ठीक आहे, सर्वलेट प्रोग्राम्स टोटली कशामधनं इम्प्लिमेंट केले जातात? जावा लँग्वेज मधनं इम्प्लिमेंट केले जातात. मग आता तुम्हाला माहिती जावाचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. ओके, जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. ठीक आहे, त्यामुळं सर्वलेट प्रोग्राम्स आर अगेन प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. ओके, and as servlets are totally written in Java language, they can run on any Java enabled platform. ठीक आहे, सर्वलेट्स टोटली जावामधनं डेव्हलप केलेले आहेत, त्यामुळे सर्वलेट्सचे प्रोग्राम आपण कुठल्याही जावा एनेबल्ड प्लॅटफॉर्म वरती एक्झिक्यूट करू शकतो, बट ऑन सर्व्हर. हे मेन लक्षात घ्या. सर्वलेट्स एक्झिक्यूट करण्यासाठी कंपल्सरी आपल्याला एक सर्व्हर लागतो. तो तुमचा वेब सर्व्हर असेल किंवा ऍप्लिकेशन सर्व्हर असेल. ठीक आहे, आयदर ऑफ वन is compulsory required to execute servlet programs. Okay, servlets can run on any Java enabled platforms. Servlet programs are compiled into the Java bytecode. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, हे जावाचंच मेन फीचर आहे, राईट. bytecode which is then run in JVM. ओके, परत आपला बाईट कोड हा कुठे एक्झिक्यूट होत असतो? JVM मध्ये एक्झिक्यूट होत असतो. नाउ सी, when we are having servlets, ओके, आता जेव्हा आपल्याला सर्वलेट्स असतात, मगाशी आपण बघितलं की CGI मध्ये काय व्हायचं? प्रत्येक क्लायंटसाठी तुमची ऑपरेटिंग सिस्टीम, ओके, तुमचं वेब सर्व्हर हे एक न्यू प्रोसेस क्रिएट करायचं. ओके, बट फॉर सर्वलेट्स, keep in mind, for each client it will create a separate thread instead of process. ठीक आहे, एकाच सर्वलेटसाठी जर नंबर ऑफ क्लायंटची रिक्वेस्ट आली तर एका क्लायंटसाठी एक थ्रेड क्रिएट केला जाईल, सेकंड क्लायंटसाठी सेकंड थ्रेड क्रिएट केला जाईल, थर्ड क्लायंटसाठी थर्ड थ्रेड क्रिएट केला जाईल. ओके, सो हियर इट विल क्रिएट मल्टिपल थ्रेड्स फॉर ईच क्लायंट. ओके, सो आता तुम्हाला माहिती की जर आपण थ्रेड्स वापरत असू प्रोसेसच्या अगेन्स्ट, तर आपल्याला काही ऍडव्हान्टेजेस येतात. व्हॉट आर दोज ऍडव्हान्टेजेस? थ्रेड यूज करण्याचे काय फायदे असतात?
फायदे असतात? सी, तुमच्या सोर्स अलोकेशन रिलेटेड सुद्धा ह्याचे ॲडव्हान्टेजेस असतात. थ्रेड्स वापरल्यामुळे काय होतं, थ्रेड्स फास्टली स्विच ओव्हर करू शकतात बिकॉज दे वर्क इज विद इन द सेम ॲड्रेस स्पेस. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला जे काही रिस्पॉन्सेस असतात ते फास्टली भेटतात. ओके, यू विल गेट द रिस्पॉन्स व्हेरी फास्ट. As your servlets are using threads, these are faster than thread for a separate request. CGI creates a separate process for a separate request. Then keep in mind within servlets, data sharing is possible. आता डेटा शेअरिंग इज पॉसिबल म्हणजे काय, तर लक्षात घ्या, आपण 2-3 वेब पेजेस सेपरेट जर करत असू, ठीक आहे, तर एका वेब पेजचा डेटा हा आपल्याला दुसऱ्या वेब पेज मध्ये इझिली शेअर करता येतो. ओके, एका वेब पेजचा डेटा आपल्याला दुसऱ्या वेब पेज मध्ये इझिली शेअर करता येतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जर ऑनलाईन बुक स्टोअरचं जर बघितलं, तर ऑलरेडी तुमचे बुक डिटेल्स, तुमचा एक पेज असेल ज्याच्यामधनं तुम्ही युजरची एंट्री घेताय, त्यानंतर ना सेम बुक टायटल, ठीक आहे, प्राइस, त्याचा बुकचा नंबर, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सेकंड वेब पेज मध्ये इझिली शेअर करता येतात. ओके, बट दिस डेटा शेअरिंग वॉज नॉट पॉसिबल इन CGI. CGI मध्ये हे डेटा शेअरिंग पॉसिबल नव्हतं, सर्व्हलेट्स मध्ये डेटा शेअरिंग पॉसिबल आहे. ओके, देन next thing is what? Session tracking and caching of previous computations can be possible through servlet. ठीक आहे, सर्व्हलेट मध्ये सेशन ट्रॅकिंग पॉसिबल आहे. सेशन ट्रॅकिंग इन द सेन्स व्हॉट, एखाद्या युजरला थ्रू आउट सेशन आयडेंटिफाय करणं, याला काय म्हणतात, सेशन ट्रॅकिंग. ठीक आहे, आता एखाद्या युजरला आयडेंटिफाय करणं म्हणजे काय, ते युजरचे डिटेल्स, लॉग इन डिटेल्स, लाईक त्याचं युजर नेम, पासवर्ड काय आहे, त्यांनी तोच युजर आहे का ज्यांनी ऑलरेडी हे बुक बाय केलेलं होतं, राईट, तर त्या युजरला आयडेंटिफाय करणं, दॅट इज कॉल्ड एज युअर सेशन ट्रॅकिंग. बट दिस सेशन ट्रॅकिंग इज नॉट पॉसिबल इन CGI. Then
Automatic parsing and decoding of HTML form data can be performed in servlet. But here in CGI, this automatic parsing was not possible. खूप कॉम्प्लिकेटेड कोडिंग असायचं CGI चं. Then keep in mind, servlets can read and set the HTTP headers. आपण आता तुम्ही CNE सब्जेक्ट शिकलात बरोबर आहे. CNE सब्जेक्ट मध्ये बघा तुम्हाला माहिती की आपल्याला प्रत्येक प्रोटोकॉलचे काही हेडर फील्ड्स असतात. तर त्या हेडर फील्ड्स आपण सर्वलेट प्रोग्राम्स थ्रू सेट करू शकतो. आता हेडर फील्ड्स मधनं कशा टाईपचा डेटा सेट करतात बरं? एखाद दुसरे एक्झाम्पल सांगू शकाल? हेडर फील्ड्स मधनं आपण कसला डेटा सेट करतो? वन एक्झाम्पल, प्रोटोकॉल्सचे जे हेडर फील्ड्स असतात त्यातनं आपण कशा टाईपचा डेटा सेट करतो? काय माहिती? अरे आपण कॅरेक्टर एन्कोडिंग स्कीम्स म्हणा, डेट ऑफ क्रिएशन, डेट ऑफ मॉडिफिकेशन, ठीक आहे. त्यानंतर रिस्पॉन्सचा टाईप कुठल्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे, कंटेंट टाईप असं म्हणतो आपण त्याला, माईम टाईप्स, ठीक आहे. हे काय असायला पाहिजे. सो दीज थिंग्स वी आर एबल टू सेट थ्रू सर्वलेट्स, बट दीज आर नॉट पॉसिबल थ्रू CGI. Then servlets can handle cookies. CGI cannot handle cookies. Servlets can track the sessions. CGI cannot track the sessions. Okay? And servlets is inexpensive than CGI, and CGI is more expensive than servlets. आता expense in the sense do not consider in the form of money. हा एक्सपेन्स मनी फॉर्मॅट मध्ये इमॅजिन करू नका. एक्सपेन्स इन द सेन्स वाट, आता बघा CGI ला C++ लागायचं, त्यामुळे त्याचे स्पेसिफिक बेसिक हार्डवेअर फीचर्स असायचे. त्यानंतर CGI मध्ये प्रत्येक क्लायंट रिक्वेस्ट साठी नवीन प्रोसेस क्रिएट व्हायची, त्यामुळे नंबर ऑफ रिसोर्सेस जे असतील, मेमरी वगैरे तुमची ही जास्त अलोकेट व्हायची, जास्त वापरली जायची. राईट. सो कन्सिडर expense in that form. Okay. So this is the difference between your CGI and servlet, and nowadays we are using servlet. आणि आता तर आपण सर्वलेट पेक्षा आपण पुढचं वापरतो, दॅट इज नथिंग बट JSP. JSP काय आहे हे नंतर असेल, बट सी फर्स्टली सर्वलेट्स. ना सी आपण सर्वलेट रिलेटेड काही टर्मिनॉलॉजीज वापरतो, ठीक आहे. तर त्या टर्मिनॉलॉजीचा मिनिंग काय असतो हे पहिल्यांदा समजून घ्या, कारण या परत तुम्हाला थ्रू आउट द चॅप्टर येणार आहेत. ओके. So now see here the first terminology, that is nothing but HTTP. आता ऍक्च्युली तसं मला HTTP बद्दल सांगण्याची काही गरज नाहीये विशेष, कारण ऑलरेडी तुम्हाला HTTP बद्दल माहिती आहे. राईट. व्हॉट इज HTTP? इट इज युअर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. बरोबर आहे. बाय द वे, प्रोटोकॉल्स वगैरे कशाला असतात? वाय वी वर हॅव्हिंग प्रोटोकॉल्स? सांगा बरं, प्रोटोकॉल्स का असतात? अच्छा, प्रोटोकॉल म्हणजे काय? रूल्स. राईट. इट इज अ सेट ऑफ रूल्स. राईट. मग हे रूल्स आपण कशासाठी वापरतो? कम्युनिकेशनसाठी. बट ऑब्वियस. बरोबर. So see here, HTTP is the protocol that allows web servers and browsers to exchange data over the web. Okay? And you know that HTTP is a request response protocol. म्हणजे काय, तुमची रिक्वेस्ट सुद्धा HTTP मधनच जाते आणि रिस्पॉन्स सुद्धा HTTP मध्येच येतो. ओके. सो इट इज अ रिक्वेस्ट रिस्पॉन्स प्रोटोकॉल. Your HTTP basically uses TCP connections by default on the TCP port 80. Okay, and it is a stateless protocol. Okay, HTTP ला आपण कसला प्रोटोकॉल म्हणतो?
stateless protocol. What do you mean by stateless? It means that each request is considered as the new request. In other words, server does not recognize the user by default. म्हणजे काय लक्षात घ्या, HTTP हा स्टेटलेस प्रोटोकॉल आहे. त्यामुळं विथ द हेल्प ऑफ HTTP ऍक्च्युली वी आर नॉट एबल टू आयडेंटिफाय अ युजर. म्हणजे ऍक्च्युली आपण सेशन ट्रॅकिंग नाही करू शकत. तुम्ही म्हणताल आत्ता तर मॅडम म्हणल्या सर्वलेटचं हे ऍडव्हान्टेज आहे की सर्वलेट्स कॅन ट्रॅक द युजर सेशन्स. बरोबर आहे. बट लक्षात घ्या त्याच्यासाठी आपल्याला सर्वलेट API आहे. ठीक आहे. त्याचे सेशन कुकीज रिलेटेड क्लासेस आहेत त्यांचा वापर करून आपण ते करू शकतो. HTTPच्या हेल्पने नाही. ओके. HTTP it is a stateless protocol. Okay. Then what's the second terminology? The second terminology is servlet itself. Okay. मग आता सर्वलेट बद्दल तर आत्ताच आपण बघितलं. What is a servlet? It is a Java object that responds to the HTTP request. It is going to run inside a servlet container. Servlet programs are executed inside servlet container. आता हे servlet container काय प्रकार आहे? Servlet container is a servlet engine that provides an environment for the execution of servlets. म्हणजे जे की सर्वलेट प्रोग्राम्स एक्झिक्यूट करण्यासाठी एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो ते म्हणजे कोण? सर्वलेट कंटेनर. So your servlet programs are executed inside a servlet container. Servlet, it is a part of your Java web application. Of course, आपण डायनामिक वेब पेजेस कन्सिडर करतो क्रिएट करतो कोणासाठी? एका वेब ऍप्लिकेशन साठी म्हणजे एखाद्या वेबसाईट साठी. ओके. नाव सी असं काही नाहीये हा पण की तुमच्या सर्वलेट कंटेनर मध्ये फक्त सर्वलेट्सच असतात का? नो. Excluding servlets, there are again another Java components are available there. फक्त सर्वलेटच नाही तर तिथे काय असू शकतं? There can be JSP pages, there can be .html pages, there can be .xml pages. Okay, then you can have some kind of images, you can have your database files. तर तुमच्या त्या सर्वलेट कंटेनर मध्ये फक्त सर्वलेट्सच नसतात. सर्वलेटला सोडून अदर कंपोनेंट सुद्धा असू शकतात. अँड दोज अदर कंपोनेंट्स मे बी your JSP, images, text files, HTML files, you can have your PDF files, documents, web services, etc. Okay. Now, the third terminology is nothing but what? HTTP request and response. Now see here, the browser sends an HTTP request to the Java web server. म्हणजे ऍक्च्युली रिक्वेस्ट क्लायंट कडनं कुठल्या फॉर्मॅट मध्ये जाते तर HTTP रिक्वेस्ट फॉर्मॅट मध्ये जाते. The web server then checks for the particular servlet inside your servlet container. जी काही युजर कडनं रिक्वेस्ट आलेली आहे तो सर्वलेट अवेलेबल आहे की नाही चेक करणार. If the servlet is available, then it is going to instantiate. That is your initialize your servlet. ठीक आहे. तुमचं सर्वलेट इनिशियलाइज होईल and then the servlet service method is called and now through service method it is going to give a response to the client. ठीक आहे. सर्व्हिस मेथड मधनं मग क्लायंटला काय जाईल तुमचा रिस्पॉन्स जाईल. नाव दॅट रिस्पॉन्स इज इन द फॉर्म ऑफ HTTP अगेन. म्हणून त्याला काय म्हणतात? HTTP रिस्पॉन्स. ओके. सो लक्षात घ्या एखाद्या सर्वलेटला जर मला हँडल करायचं असेल तर मला रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हे दोन ऑब्जेक्ट लागणार. ओके. व्हेन आय एम गोइंग टू एक्झिक्यूट अ सर्वलेट I need to handle the HTTP request and HTTP response. Okay. हे डिटेल मध्ये जसं जसं आपण सर्वलेट बघत जाऊ तसं तसं तुम्हाला आणखीन या गोष्टी क्लिअर होत जातील. ओके. नाउ व्हॉट्स द नेक्स्ट टर्मिनॉलॉजी? सर्वलेट कंटेनर. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं व्हॉट इज अ सर्वलेट कंटेनर? Servlet containers are nothing but the servlet engines
okay, that are executing inside your web server. It provides an environment for Java applications or your servlets to get executed. Okay. Then keep in mind the servlet containers are responsible for handling the life cycle of servlet. ठीक आहे, सर्वलेट कंटेनर्स कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? तर सर्वलेटची लाईफ सायकल हँडल करण्यासाठी. आता तुम्ही जसं ऍपलेटची लाईफ सायकल असते की नाही, ऍपलेट मध्ये पण असतं ना आपल्याला इट, स्टार्ट, स्टॉप, डिस्ट्रॉय, बरोबर आहे? तसंच सर्वलेटची पण लाईफ सायकल असते. ओके, इनिट, स्टार्ट, सर्व्हिस, डिस्ट्रॉय, स्टॉप. अगेन देर आर लॉट्स ऑफ मेथड्स, डू गेट, डू पोस्ट. तर त्या सर्वलेटची लाईफ सायकल मेंटेन करणं, हँडल करणं हे सुद्धा काम कोणाचं आहे? तुमच्या सर्वलेट कंटेनरचं आहे. देन providing a multi-threaded support so that for each client it will create a new thread. Okay, again this is the responsibility of your servlet container. And then maintaining your program security is again the function of servlet container. Okay, आता लक्षात घ्या, आपल्याला असे सर्वलेट्सचे प्रोग्राम्स एक्झिक्यूट करण्यासाठी काही वेब सर्व्हर्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, वी आर हॅव्हिंग टॉमकॅट, ग्लासफिश, जेबॉस, वेबलॉजिक, अजूनही आहेत, ठीक आहे, एक्सेट्रा. मोस्टली किंवा आपण जे वापरणार आहेत ते आहे म्हणजे अपॅचे टॉमकॅट. Okay, I think today we'll stop here because the contents are becoming too much. ओके, सगळं काही परत डोक्यावरनं जाईल एकाच दिवशी जर मी एक्सप्लेन करायला लागले तर. ओके, हॅव यू अंडरस्टूड वॉट एव्हर आय हॅव एक्सप्लेन टिल नाव? आतापर्यंत जेवढे काही कंटेंट्स आपण बघितले ते कळालेत सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, थँक्यू. सो आता विल स्टॉप हिअर. आणि काल ऑलरेडी तुम्हाला सर्वलेटची नोट्स अपलोड केलेले आहेत, ठीक आहे. जेव्हा जेव्हा लेक्चर होईल तेव्हा तेव्हा ते ऍटलिस्ट जेवढं शिकवलंय तेवढं ऍटलिस्ट एकदा तरी रीड करा, म्हणजे सर्वलेट्स पक्क डोक्यात बसेल. ओके, Okay, ma'am. Okay, ma'am. ओके, फाईन. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. ओके. आता जॉईन होते म्हणे येड. बघते